नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये. तर हा जो ऊस आहे ॲक्च्युली, तर या ऊसाला आपण अळवणी आपल्या जीवाणूखतांची दिली आहे. त्याच्यामध्ये स्पेशली NPK कन्सोर्टिया असेल, त्याच पद्धतीनं सोडोमोनास असेल, ट्रायकोडर्मा असेल, असं वेगवेगळे आपण त्याच्याशिवाय आपण मला वाटते मेट्रायझाम आणि बिवेरिया हे सुद्धा आपण दिले, जेणेकरून होमणीचा त्रास आपल्या पिकाला होऊ नये किंवा नवीन येणारे फुटवे असतील त्याचे जे मुळं असतील तर ते आपल्या शेतामधली समजा उदाहरणार्थ फुमणी वगैरे असेल, जर काही झालं म्हणजे कीटकांपासून संरक्षण होण्यासाठी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मेट्रायझाम बिवेरिया व्हर्टिसिलियम असेल याचा आपण थोडक्यात वापरलेलं, म्हणजे 7 ते 8 प्रकारचे आपण जवळपास बॅक्टेरिया वापरले. तर आपण बघूया की ह्याच्यामध्ये काय फरक पडला आहे आपल्या पिकामध्ये. जर तुम्ही नीट बघितलं तर जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे किंवा जी पानांची ग्रोथ आहे, तर तुम्हाला एक अंदाज असेल की तुम्ही बघा भरपूर आता पानं जी आहे ते भरपूर दिसतात ॲक्च्युली ह्या प्लॉटमध्ये. त्याच पद्धतीने जर फुटव्यांची संख्या म्हटलं आणि फुटवे कसे आले हे बघण्याचं बेस्ट एक्झाम्पल बघा कशा प्रकारे हे फुटवे आले ॲक्च्युली. आणि हे एकाच ठिकाणी नाही आहेत, असं सगळ्या ठिकाणी जवळपास आपल्याला अशा प्रकारचे फुटवे आले. म्हणजे आपले फुटव्याचं जे आपलं टार्गेट होतं ते ऑलरेडी आपलं काय झालंय थोडक्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फुटवे आहेत ह्याचं संख्या नियोजन करून जसं मोठं होतील त्यातलं जे हेल्दी राहतील ते आपण फुटवे काय करणार आहे ठेवणार. आणि त्याच पद्धतीने पुढच्या जसं वाढ होत जाईल, याची भरणी होत जाईल, त्या पद्धतीने आपण ह्यातले कमीत कमी 8-10 फुटवे आपण ह्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. तर 8-10 फुटवे ठेवल्यानंतर काय होणार की त्याच्यामुळं जे आपलं एक टनेज म्हणतो, ॲव्हरेज म्हणतो, त्या हिशोबाने आपण ह्या प्लॉटला आपण काय करणार आहे प्रयत्न करणार आहे की किती आपण या प्लॉटचा म्हणजे जास्त आपण ह्याला मागच्या ह्याच्यामध्ये जीवाणूखत कधी वापरलं नाही, 55-60च्या पुढं कधी आपलं ॲव्हरेज गेलेलं नाही आहे. तर बघू आपण ह्यावेळी पूर्ण जीवाणूखतांचा डोस घेऊन आपल्याला कसं ह्याचं जास्त उत्पादन ह्या 2 एकरामध्ये काढता येते आपल्याला हे थोडक्यामध्ये ह्यावेळी बघायचं आहे. अजून पण बघा फुटवे एकदम सर्रास 12-14 फुटवे, काही फुटव्याची चिंता नाही आपल्याला आता. आणि ग्रोथ सुद्धा जी आहे ती मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. आता ह्यातील मागचं ऑब्झर्वेशन असं होतं की जे फुटवे आलेत ते वाढायला पाहिजे. अजून पण बघा नवीन फुटवे फुटतच चाललेत ह्याच्यामध्ये. जर तुम्ही बघितलं आता ह्याची जी जाडी आहे फुटवे आलेली फुटव्यांची जी झाड आहे आता ती हळूहळू काय होत चालली मोठे होत चालले. म्हणजे थोडक्यामध्ये हळूहळू हे जे मोठे जे काही फुटवे होत जाणार त्यातून आपल्याला जे थोडक्यामध्ये काय होणार की आपलं जे संख्या नियोजन आपल्याला करायचं आहे ह्यावेळी तर ते होणार. थोडंसं पुढं मागे एका दुसरं पुढं मागं जे तुटाळे वगैरे लावले असतील आपण रोपं, कारण पाऊस पडला होता त्याच्यामुळे एखाद दुसरं रोप आपलं मागं आहे. जर सर्रास बघितला तर असं आपण म्हणू की 80 ते 90% कमीत कमी आपला जो प्लॉट आहे आपल्याला जसं पाहिजे तसा ह्यावेळी झाला. आणि विशेष प्रयत्न न करता हे सुद्धा मेन लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण ह्याच्यामध्ये फक्त एक केमिकल अळवणी ते सुद्धा 1261 केलेले आहे. आणि त्याच्यानंतर NPKचे जीवाणू असतील किंवा मेट्रायझाम बिवेरिया असे वेगवेगळे जे 5-7 प्रकारचे जीवाणू जे आहेत पीक लॅबोरेटरीचे ते आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. पावडर लिक्विड दोन्ही फॉर्म वापरलेले आहेत, जास्त पण वापरलेले आहेत. नॉर्मली 2 लिटरचा डोस आपण लोकांना सांगतो, पण थोडंसं आपण जास्त सुद्धा आपण देऊन बघितलंय की काय होऊ शकतं. बघू आपण ह्याच्यामध्ये हे सुद्धा बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे फुटवे जे आहेत ते आपल्याला पाहिजे. आणि सांगण्यासारखं काय आहे की असे फुटवे आपल्याला आजपर्यंत कधी आले नव्हते ह्या शेतामध्ये सेम. तर हे बघू शकता तुम्ही कसं फुटवे आपल्या पिकामध्ये ह्यावेळी आलेले आहेत. बघू आपण की कसं आपण ह्या फुटव्यांची निगा राखू शकतो, कसं ह्या फुटव्यांना आता पुढं मोठं वर करू शकतो. ह्या सेकंड स्टेजला आता आपण आणखी उद्याला ह्याला थोडंसं जीवाणू परत खतं देणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने ॲसिटिव्हेक्टर जास्त देतो ह्यावेळी, जेणेकरून नत्र जास्त उपलब्ध होऊन थोडं हाईटमध्ये मुळांमध्ये म्हणा थोडंसं टार्गेट आहे की ह्यावेळी हाईट सुद्धा आपल्या प्लॉटची झाली पाहिजे. त्याशिवाय फवारणी सुद्धा ह्यावेळी आहे. फवारणीमध्ये आपण काय काय वापरणार सांगूच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. तर अशा प्रकारचे जर फुटव्यांची तुम्हाला कमतरता असेल,
फुटवे पाहिजे असतील तर नक्की तुम्ही आपल्या लॅबचे जे काही NPK मास आहे, रूट किंग आहे, रूट मॅजिक आहे, VB किंग आहे, अशा प्रॉडक्टचा जर तुम्ही उपयोग केला, प्रॉडक्टचे नाव सांगण्यापेक्षा वेगवेगळे जे बॅक्टेरिया त्यांचा जर उपयोग केला तर तुम्हाला अशा प्रकारचे फुटवे इझिली मिळू शकतात. बरेच शेतकरी आपले फॉस्फरिक ॲसिड असेल, 1261 असेल किंवा अशी खतं जास्त टाकायला बघतात, पण तसं न करता तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये सुद्धा आपण फुटवे इझिली आणू शकतो जर तुम्ही जीवाणूंचा ह्याच्यामध्ये उपयोग केला तर.